थँक्यू हा शनाय. म्हणजे तू कंपनी द्यायला तयार झालीस, माझ्या सोबत आलीस म्हणून. हा म्हणजे मी तसेही घरी बसून बोर होत होते आणि खूप दिवसात गेले नव्हते कुठे, सो ओके. म्हणजे बरं आहे ना, तुझं आउटिंग पण झालं, माझंही काम आहे ते सुद्धा होईल आणि तुझ्यासारख्या सुंदर मुलीची कंपनी पण मिळाली मला. तुझी प्रॉपर्टी आहे का लोणावळ्याला? हा प्रॉपर्टी आहे. नागपूरला पण घर आहे, गोव्यात एक घर आहे, कोल्हापूरला थोडीशी प्रॉपर्टी आहे. हो का? काय नाही, इतके पैसे कमवतो ना मी की कुठेतरी तर इन्व्हेस्ट करायलाच पाहिजेत ना. आणि मी लँड मध्ये इन्व्हेस्ट करणं जास्त प्रिफर करतो, स्पेशली इंडियात. अरे हा सौमित्र किती रिच आहे. हा लँड वगैरे विकत घेतो म्हणजे हा गॅरीपेक्षा पण रिच असणार. शनाय काय काय झालं, कुठे हरवली? नाही काय नाही. तुला जायचंय का परत? नाही 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 असं काय नाही. आणि हो बाय द वे, तिथे गेल्यावर एक सरप्राईज पण आहे तुझ्यासाठी. सरप्राईज? उगाच शॉक झाल्यासारखी दाखवू नको, मला माहिती आहे तुला आवडतात सरप्राईज. हा काय स्माइल आहे यार तुझी शनाय. तू ना आता तिथे पोहोचेपर्यंत प्लीज स्माइल करू नको. गॅरी तर हल्ली सरप्राईज देणं विसरलाच आहे. फोन पण आला नाही त्याचा. जाऊ दे, त्याला फॅमिलीकडेच बघायचंय त्याच्या. और तोच विचार करून ना फ्रस्ट्रेट होणार आहे मी. त्यापेक्षा आजचा दिवस एन्जॉय करते. हॅलो. काय आहे? ही काय पद्धत झाली का बोलायची? आणि आज ऑफिसला का नाही आलीस तू? माझा मूड नाहीये. मूड नाहीये? अच्छा, तू असं काय करतेस? मूड नाहीये वगैरे काय? कारण माझा हॉलिडे आज. हॉलिडे आज? शनाय, अगं हॉलिडे साजरा करायला आपल्याला सॅटर्डे संडे म्हणजे शनिवार रविवार दिलेत ना. साजरा? शनाय प्लीज, हे बघ, एक तर माझ्याशी नीट बोल आणि दुसरं आज राजवाडे सर येणार आहेत का ऑफिसला? मग मी काय करू? तू सरळ उत्तर देणारच नाहीयेस का मला? अरे यार, ते राजवाडे ओल्डी फार बोरिंग येत रे, सतत ओरडत असतात. आणि ते येत आहेत म्हटलं तर मी 100% येत नाहीये. माझा आहे हॉलिडे आज, मी नाही येत आहे. आणि तूही प्लीज फोन ठेव, आता माझा मूड स्पॉइल नको करू. मी मूड स्पॉइल करतोय तुझा आता? शनाय, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस, मला काही कळत नाही का? मी का लपू काय? मी बाहेर जाते, दॅट्स इट. बाहेर कुठे? नाही, त्या सौमित्र बरोबर लोणावळ्याला वगैरे जातेस का लॉंग ड्राईव्हला? हो जाते मी, बिकॉज यू डोंट गिव्ह मी टाइम. आणि मला कंटाळा आलाय त्याच त्याच रुटीन लाईफ. मी चालले, मला डिस्टर्ब करू नको. चल ठेव फोन. गुरु होता का? हो. बापरे, केवढा पॉझिटिव्ह आहे तो. म्हणजे आणि असा ओरडत का असतो ग सारखा? इथपर्यंत ऐकू येत होतं मला. काय त्याला आवडलं नाही वाटतं तू माझ्या बरोबर आली असते? सोड ना, आय डोंट केअर. मी मला हवं तेच करणार आहे. मला नाही करायचा गॅरीचा विचार. हो, पण तू का चिडतीयस आता? अरे चिडू नको तर काय करू? त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही आणि माझ्यावर कशाला ओरडतो? काहीतरी ठरव ना. एक तर राधिकाला डिवोर्स दे, माझ्यासोबत राहा. हे काहीच नाही करायचं, नुसतं ओरडायचं फक्त. मी कशाला ऐकू? मी नाही ऐकणार. ओके ओके ओके. म्हणजे तुझ्यासाठी सॅड आहे, पण गुरु लकी आहे यार एकदम. म्हणजे मग ना, आयुष्यात 2-2 मुली आहेत त्याच्या. चिडतेस काय? म्हणजे माझ्यासाठी हे बोरिंगच आहे ना. म्हणजे माझ्या एका मित्राच्या आयुष्यात 2-2 मुली आहेत, पण मी अजूनही बॅचलर आहे. अजून एकही गर्लफ्रेंड नाही मला. सिरियसली? इट्स हार्ड टू बिलीव्ह. तुला एकही गर्लफ्रेंड नव्हती कधीच? पण इट्स अ फॅक्ट, नाहीये मला गर्लफ्रेंड. हे 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 हा 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 हे ठीक आहे, हा मॅडनेस काहीच नाही का? अजून लोणावळ्यात पोचू दे, दाखवतो तुला काय काय मॅडनेस आहे माझ्यात ते. काय यार, किती ऊन आहे. त्या लोणावळ्याला कसं जायचं? कॅबने जाणं परवडणार नाही आणि ट्रेन आणि बसचा प्रवास मला झेपणार नाही. काय यार, हा गुरु पण ना स्वतः मस्त एसी ऑफिस मध्ये बसला असेल आणि मला पाठवतो लोणावळ्याला एवढ्या उन्हात. काहीतरी तुम्हाला नाही हो, तुम्ही जा.
शनायाने ना त्याचा टिश्यू पेपर करून सोडलाय. यूज अँड थ्रो. तिचं पण ना डोकं जरा ठिकाणावर आणावं लागेल मला, नाहीतर तिथे या सौमित्र बरोबर US ला पळून जाईल आणि मी टाळ कुटत बसेल इथे. काय यार, काय काय हो तुम्हाला नाही यार, गरम एवढं होत आहे ना, घसाई सुकलाय. पैसे आहेत बरं ते लोणावळा. मी जाऊन मस्त रेस्टॉरंट मध्ये बसतो आणि जेवाची मुंबई करतो. यस. थँक्स. वो वा यार, मस्त आहे हा. असं बाहेरूनच बघून बंगला आणि माणूस नेहमी आतून बघावं. चल आजचं. चल. काय चाललंय गुरुनाथ सुभेदार? अहो ALFचं नाव खराब होत चाललंय, आपलं रेप्युटेशन डाऊन होत आहे. सर ते ते बघा, मला पर्सनल एक्सक्युजेस नको आहेत. कारण कोणाकडे नसतात, एक्सक्युजेस कोणाकडे नसतात. पण त्यामुळे कंपनीचं काम कधीही सफर होत नाही. जरा त्या राधिका सुभेदारांकडे बघा, किती कमी वेळात केवढी प्रगती केली त्यांनी. जरा शिका त्यांच्याकडनं डेडिकेशन काय असतं ते. हेच बोलायचे बाकी राहिले होते. आता राधिकाकडून मी काय शिकायचं? फूड इंडस्ट्री कशी चालते आता हे राधिकाकडून शिकायचं? गुरुनाथ सुभेदार, कुठे हरवलात तुम्ही? तुमच्याशी बोलतोय मी. नाही सर, काय नाही. तुम्हाला जुन्या स्टाफ बद्दल अडचणी होत्या, आपण नवीन स्टाफ अपॉइंट केला. त्यात तुम्ही शनायासारख्या मुलीला अपॉइंट केली नाही, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच. पण त्या बेअक्कल मुलीला तुम्ही डील करायला पाठवलं. अहो, जीवन फूड कंपनीच्या खूप तक्रारी आहेत आपल्याकडे, नाराज आहेत ते आपल्यावरती. हो सर, ते जरा माझं दुर्लक्ष झालंच. ते जरा नाही, पूर्ण दुर्लक्ष झालंय. हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स की लॅक ऑफ इंटरेस्ट मिस्टर गुरुनाथ सुभेदार? नाही सर, असं काही नाहीये. ते ऍक्च्युली माझी मानसिक स्थिती जरा ठीक नाहीये. ठीक करा. यू हॅव टू, बिकॉज यू आर आन्सरेबल. हे बघा, तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण बिझनेस रन करायला ही पर्सनल एक्सक्युजेस चालणार नाहीत. त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल. हे बघा, मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो. त्यात तुम्ही ALF कंपनीची घडी नीट बसवा, नाहीतर मला तुमच्यावरती ऍक्शन घ्यावी लागेल. नाईलाज असेल माझा. घेतो मी. मग शनाया, कशी काय वाटली प्रॉपर्टी? खूप मस्त आहे. हे पण इथे रेनी सीझन मध्ये मस्त होत असेल ना सगळं? हा, मग येऊ की परत. हा यार, मान्सून मध्ये आलं पाहिजे. अरे मग तू कधी पण ये. यू आर मोस्ट वेलकम. नाव लक्षात ठेवायचं माझं, सौमित्र. 100 फ्रेंड्स. फ्रेंड्ससाठी माझ्या बंगल्याचे दरवाजे कायम उघडे आहेत. आणि गर्लफ्रेंडसाठी हे काय? त्या बंगल्याच्या किल्ल्या तुझ्यासाठी. ठीक आहेस ना, तू काय एवढं फेवर करतोयस? हे 1 मिनिट, चुकीचा शब्द वापरू नको. फेवर नाही करत आहे, गिफ्ट आहे माझ्याकडून तुला. गिफ्ट. आर यू सिरियस? ऑफकोर्स. आणि मी तुझ्यासोबत असलो काय नसलो काय, तू कधीही इथे येऊ शकतेस. आय डोंट माइंड. थँक्स. काय पोरगी, कशावरही विश्वास ठेवते. कुठल्याही आपल्या किल्ले हिच्या हातात कोंबल्या, तिला वाटतं या बंगल्याच्या किल्ल्यात. हॅलो, हॅपी? हो, खूप. मला तर काही कळतच नाहीये. या किल्ल्यांबरोबर एक सेल्फी. हा प्लीज. ओ शिट. ए, मला पण करायचं. थांब, तू कशाला काढते? मला अपलोड करायचंय. ओके. काय स्टेटस काय टाकलंस? अ गिफ्ट फ्रॉम अ फ्रेंड, व्हेरी क्लोज टू माय हार्ट. ओ थँक यू सो मच.
गॅरीने मला असलं गिफ्ट कधीच दिलं नाहीये. खरंच हा सौमित्र किती रिच आहे. श्रीमंतीच्या मागे धावते. काही हाती लागणार नाहीये तुझ्या शनाया. ना गुरु ना पैसा. हा नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आपण अशा पद्धतीने नियोजन केलं तर जून पासून आपण एखादी नवीन ऑर्डर सुद्धा घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच. बहिणी, आता आपण अजिबात थांबायचं नाही. वर्षभर आपल्याकडे ऑर्डर्स असायलाच हव्यात. बरं, आपण थांबूया का आज? मला जरा लवकर जायचंय. मॅम काही स्पेशल आहे का? स्पेशल असं काही नाही, पण अथर्वला सुट्टी आहे ना म्हणून. अच्छा अच्छा, म्हणजे आता घरी तुम्हाला अथर्वची ड्युटी. हो, ड्युटी परवडली, पण ह्याच्या डिमांड्स काही संपत नाही. सारखं कुठेतरी घेऊन चल, बाहेरच घेऊन चल असं असतं त्याचं. अहो बहिणी, मग आपण एक काम करू, म्हणजे आपण सगळेच जण मिळून एखादी फिल्म बघून येऊ काय? फॉर अ चेंज आय थिंक इट्स अ ग्रेट आयडिया. हो हो, मलाही चालेल, जाऊया ना. नाही, मूवी नको, आपण त्यापेक्षा एखाद्या नाटकाला जाऊया. ते आलंय ना नवीन बालनाट्य, छान आहे म्हणे. हा, त्याची ती जाहिरात वाचली होती मी पेपरमध्ये. अलबत्या गलबत्या. हा, अलबत्त्या गलबत्त्या, येस. अहो, माझ्या सोसायटी मधली काही लोक बघून आलेत नाटक, खूप आवडलं त्यांना. हो, मी ऐकलंय तसं. मी असं करते, मी रेवतीला पण विचारते, ती सुद्धा येईल. हा हो, मी येतो आमच्या सौभाग्यवतीला घेऊन. मी पण येतो. सौभाग्यवतीला घेऊन? नाही 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 नाही, मी एकटा येतो. मला पण ऍक्च्युली मराठी प्ले बघायचा आहे. आप लोग सब लोग जाओगे तो मैं अकेला जाऊंगा. चलो मैं भी चलता हूँ. वा, ही चांगली आयडिया आहे. मग आपण लवकर आपलं काम पूर्ण करूया आणि निघूया. फक्त ते म्हणजे तिकिटांचं बघायला लागेल. श्रेयस, ते तिकिटाचं बघतोस का तू? ते हल्ली बहिणी ऑनलाईन बुकिंग करता येतं डायरेक्ट मोबाईलवर ना. अरे जे काही कर ना पटकन बुकिंग. एक मिनिट. या, सौमित्राचा मेसेज आहे. फोटो पाठवलाय दोघांचा. अरे वा वा मिशन सक्सेसफुल म्हणे. माझा 100 फ्रेंड्स. सर बघा बघा बघा, आपल्या बच्चा बरोबर कशी गुरुची जागा घेतली आहे बघा. हे बघ जेनी, हे बघ. शनाया किती मीन आहे. मीन नाही रे, मीन इज अ व्हेरी स्मॉल टर्म. शी इज निर्लज्जपणाचा कळस. कळस आहे, कळस. त्यांनी काही करो, पण शन्या काही यांना सोडणार नाही. हा, मग सौमित्र सोडणार आहे का शनायाला? पण मी सौमित्रला सांगणार आहे की बाबा हे तू जरा संभाल गे रे. तसा काही तो फसणार नाही, पण या भयाडचं काही सांगता येत नाही. काय करून ठेवेल कुणास ठाऊक. ठीक आहे, जाऊ दे, आपण नको तो विचार करायला. चला लवकर लवकर कामावर. बघितलं की नाही? झालं, माझं पण मिशन सक्सेसफुल. तिकीट बुक कर. आता बघ. चला मग लवकर निघूया Yes. नाटकाला. हं? चला. आई आला बरं. बस बस, पाणी आणते तुझ्यासाठी. काल नाही, अथर्व नाही आहे घरामध्ये. अरे तो राधिका सोबत आणि त्या ऑफिसवाल्यांसोबत सगळ्यांसोबत ना बालनाट्य पाहायला गेला. आले, बस पाणी आणते. हा, बरं, राधिका बालनाट्य बघायला गेलीये, शनाया सौमित्र सोबत लोणावळ्याला गेलीये, आणि मी काय नाही, दमून बघून घरी आलोय. त्याच्यात राजवाडी सरांची कटकट. राजवाडी सर आज आली नसते तर मीच गेलो असतो लोणावळ्याला. अरे पण मी केडीला पाठवलं होतं ना शनायाच्या मागे. त्याचा अजून एक फोन नाही आला. ऑफ. काम व्हायच्या आधी याला पैसे लागतात, पण एक काम धड करत नाही. तर कुठे मेलाय कोणाच ठाऊक फोन ऑफ करून. घे बाळा पाणी पी. अन्न गरम करते, जेवशील ना? हं. शनाया पण फोन नाही उचलत आहे. ईशा.
हॅलो गॅरी अंकल. अंकल म्हणू नकोस, तुला किती वेळ. ते सोड, शनाया कुठे? हा मी तेच सांगणार होते, ती लोणावळ्यात गेले सौमित्र बरोबर. हे बघ, मला माहितीये ती लोणावळ्याला गेली. आली का परत हे विचारायला फोन केलाय तुला? नाही अजून. बरं ठीक आहे, मी बघ. एन्जॉईंग विथ बेस्टी. हा हिचं बेस्टी कधीपासून झाला? शनायाला पण ना कळतच नाही काय वागायचं आणि कसं वागायचं ते. चाल ठेवले बरं अन्न गरम करत, होईल 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे. अरे आलं आमचं. कसं वाटलं नाटक? एकदम बढिया. एकदम बढिया. त्याच्यात एक चटकीन पण होती. होय बाई, चटकीन पाहिली वा. घाबरला नाही? नाही, बिलकुल नाही. अथर्वदा असल्या भयानक भयानक गोष्टी बघतो. आताच खाली एक चेटकीन पण दिसली होती. हो ना? चटकीन? कुठची चटकीन? सौमित्र बरोबर गप्पा मारत होती. चला चला पटपट हात पाय धुवून घ्या. लवकर लवकर हात पाय धुवून घेऊया. चला 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 चला. गेली तुमची शन्या तुमच्या हातून. जाताय का? नाही म्हणजे कुठे जाताय का? आई वाढत होत्या म्हणून विचारलं. थँक्स, मजा आली. गुड नाईट. थांब ना, जरा वेळ गप्पा मारूया ना. हं? मी काय सांगत होतो? हो मारा ना, गप्पा मारा. नाही मी पण जॉईन होतो ना तुमच्यामध्ये. काय चालेल? बापरे, काय शनाया एवढं लवकर आलात लोणावळ्यावरून? नाही राहायचं ना अजून काही वेळ, तिकडेच थांबायचं. एनिवे ऑफिस बंद करूनच गेली होतीस ना? अरे काय यार तुझं. गॅरी बेरी म्हणू नकोस हा. मी बॉस म्हणून विचारतोय तुला. तुझाच काहीतरी पर्सनल इश्यू काढायचं, नाही बोलायचं मला. गप ना. शनाया का गेली होतीस? अरे का म्हणजे काय, तुला कंपनी द्यायला गेले होते, त्याची प्रॉपर्टी बघायला गेलो होतो आम्ही. हे बघ. प्रॉपर्टी? ए सोड ना. अरे राहू दे, कशाला सांगते ना त्याला. ही त्याच्या बंगलोची की आहे आणि त्याच्या बंगलोची की त्यांनी मला दिली आहे गिफ्ट म्हणून. शनाया तू बरी आहेस ना? शनाया जरा स्वतःची अक्कल वापर ना. याच्याकडे कुठून आलाय स्वतःचा बंगलो? तो आपला काहीतरी सांगतो आणि तू विश्वास ठेवणार? अक्कल जरा कॉमन सेन्स वापर ना तू. अरे कॉमन, तुला नाहीये कॉमन सेन्स. ही बघ ना, आता चावी दाखवते यार तुला. असं काय करतोस? हा मी तुला सांगते, हा श्रीमंत आहे, हा बिझनेसमॅन आहे. प्लीज बिलीव्ह मी. जाऊ दे, आल्याला विश्वासच नाहीये माझ्यावर. तू एवढी बिंडो कशील याच्यावर माझा विश्वास नाहीये. अगं मी त्या एसपी कंपनीमध्ये स्वतः फोन करून कन्फर्म केलंय. याचा आणि त्या कंपनीचा काही संबंध नाहीये. हा मूर्ख बनवतोय तुला आणि तो काही सांगणार आणि तू विश्वास ठेवणार आहेस का? सायकल विकत घ्यायची लायकी नाही याची, बंगला कुठून येणार आहे याच्याकडे? गॅरी शट अप या प्लीज. आय नो व्हाय यू आर सेइंग दिस. तू जेलस फील करतोयस ना? ऍक्च्युली हो, तू जेलस फील करणार आहे. आणि मला बंगलो दिला तुझ्याकडे तर हाऊस पण नाहीये, ते पण हाफच आहे. ओरडू नकोस उगाच. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तो तुला काहीतरी मूर्खासारखं गाजर दाखवतोय आणि तू त्याच्या मागे मागे फिरतेस. कॅरेटचं काय मध्ये? तुझ्याशी ना बोलण्यातच अर्थ नाही शनाया. ते कर, काय करायचं ते कर. जा त्या लोणावळ्याच्या घरी जाऊनच राहा. आणि तू
पण नंतर पस्तावशील ना, लक्षात ठेव. आणि तू हो अभि अभि